नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझे नाव परिमल गोरख पगार आहे. आपण कुठून आलात? मी पुणे महाराष्ट्र इथून आलो आहे. आपण कुठल्या इयत्तेत शिकत आहात? मी आता सध्या 12वी मधून पेपर दिले आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 21/6/2021 रोजी घेतली. संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिविधी करत होतात? संत रामपालजी महाराज यांची भक्ती करण्याअगोदर मी कोणत्याही प्रकारची भक्ती करीत नव्हतो. जसं तुम्ही सांगत आहात की आपण कुठल्याच प्रकारची भक्तिविधी करत नव्हतात, तर आपल्याला संत रामपालजी महाराजांकडनं भक्तिविधी घेण्याची गरज का भासली? संत रामपालजी महाराज सत्संगात सांगतात की कधी पण माणूस दुःखामध्ये परमेश्वराला याद करतो. तसं मला पण माझे 10वीचे बोर्डाचे टेन्शन आलं होतं. माझे 10वीचे 12 पेपर आले होते जवळ आणि मी मम्मीला कॉल लावून सांगायचो कंपनीमध्ये की मी सुसाईड करीन, कारण की 10वीचे टेन्शन आलं होतं मला. माझा काही अभ्यास झाला नव्हता आणि मला टी व्ही पाहायचा भरपूर शौक होता. मग मी 10वीचे पेपर जवळ असल्यामुळे टी व्ही बंद केला आणि मला एक सवय होती की जेवताना मला काही ना काही टी व्ही पाहून किंवा काही मोबाईलमध्ये काही ना पाहून जेवत होतो. तसं टी व्ही बंद केल्यामुळे संत रामपालजी महाराजांचा सत्संग ऐकायला सुरुवात केली जेवता जेवता. तर ऐकल्यामुळे मला संत रामपालजी महाराज यांच्या दयेने बरं ज्ञान मिळाले की भरपूर, म्हणजे त्याच्यातून सत्संगातून भरपूर ज्ञान मिळाले आणि मला असा पश्चाताप झाला. तेव्हा असं वाटायला लागलं मी संत रामपालजी महाराज यांच्याकडून पहिले नामदीक्षा घेतली असती तर मला भरपूर लाभ मिळाले असते. आता मला असे दुःख आले नसते. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची जी भक्तिविधी आहे ही आपण त्यांचे सत्संग ऐकून त्यांच्याकडे आकर्षित होऊन आपण घेतली, तर मला असं विचारायचं आहे की या भक्तिविधीनंतर आपल्याला व आपल्या कुटुंबाला काय काय लाभ प्राप्त झालेत? सर्वप्रथम मी त्या उद्देशाने संत रामपालजी महाराजांच्याकडून नामदीक्षा घेतली होती की 10वीमध्ये किमान पास व्हा. तर संत रामपालजी महाराजांना दंडवत घातला आणि विनंती केली आणि माझा जेव्हा 10वीचा रिझल्ट आला तेव्हा मोठा चमत्कारच झाला. तेव्हा मला 10वीमध्ये 78.60% याने मार्क मिळाले. या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही लाभ झाला का? या व्यतिरिक्त मला सर्दीची ॲलर्जी होती. मला दररोज 10 रुपयाची गोळी खावी लागत होती आणि डॉक्टरसुद्धा बोलले होते की तुला सर्दीची ॲलर्जी झाली आहे. आणि मग मी पुण्यामध्ये संत रामपालजी महाराजांचे नामदान सेंटर आहे तिथे गेलो. संत रामपालजी महाराजांकडून माफी मागितली की कोणती चूक झाली असेल तर माफी मागतो. तेव्हापासून तर आत्तापर्यंत मी कोणत्याही प्रकारची गोळी खात नाही आणि माझी सर्दीची ॲलर्जीसुद्धा दूर झाली. आता मला कोणत्याही प्रकारची सर्दी पण नाही. अजून मला आध्यात्मिक लाभ मिळाला की एक दिवस संत रामपालजी महाराजांची शोभायात्रा होती, सद्गुरू शोभायात्रा. आणि ही शोभायात्रा झाल्यानंतर रात्री गोडाऊनमध्ये संत रामपालजी महाराजांची सेवा होती. सेवा करण्यासाठी मी तिथे गेलो, पण माझ्या मोबाईलमध्ये 2% चार्जिंग होती आणि माझ्या दोन्ही पण आरती राहिली होती, असूनिकंदन रमेनी आणि संध्या आरती. हे दोन्ही मिळून 53 मिनटं होतात. हे दोन्ही आता 2%मध्ये हे 53 मिनटाची आरती कशी होणार? मग संत रामपालजी महाराज मनोमन प्रार्थना केली कशी करू. तर मग संत रामपालजी आरती जेव्हा लावली असून निकंदन रमिनी आणि मग नंतर संध्या आरती पण लावली, तेव्हा मी मोबाईलची बॅटरी बघितली तर मला हा खूप मोठा चमत्कारच झाला माझ्यासाठी. ती 2%च राहिली. हा सर्वात मोठा लाभ मिळाला आणि माझा विश्वास पण खूप वाढला. आणि पूर्ण गुरु मिळाले
आणि आपण या संसारात कशासाठी आलो आहे, आपला जन्म मृत्यू का म्हणून होतो, व पूर्ण परमेश्वर कोण आहे, आणि आपण जी भक्ती करत होतो त्याच्यापासून आपल्याला लाभ का म्हणून मिळत नाही, आणि खरी शास्त्रोक्त भक्ती काय आहे, हे सर्व प्रश्नांची उत्तरे संत रामपालजी महाराज यांच्या सत्संगातून मिळाले. आता साईबाबा सुद्धा म्हणतात सबका मालिक एक, पण तो कोण आहे, त्याचे नाव काय आहे, तो साकार आहे की निराकार, हे सर्व प्रश्नांची उत्तरं संत रामपालजी महाराज यांच्या सत्संगातून मिळाली. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सत्संगामुळे आपल्याला खरा मोक्षाचा मार्ग मिळाला आणि त्यांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला बरेचसे चमत्कार पाहावयास मिळाले. तर ह्या अनुषंगाने आपण आज आपल्यासारखे जे युवा आहेत त्यांना प्रामुख्याने आपण काय संदेश द्याल? मी संदेश तर देऊ शकत नाही, मी त्यांना विनंती करतो की कबीर साहेबजी म्हणतात, माणूस जन्म दुर्लभ है, मिले ना बारंबार, जैसे तरवर से पत्ता टूट गए, भोर न लगता डार. त्याच्यामुळे माझी सर्व भक्त समाजाला एकच प्रार्थना आहे, लवकरात लवकर संत रामपालजी महाराज यांची एक वेळेस सत्संग ऐका, आणि सत्संग ऐकल्यानंतर ज्ञान समजून घ्या, तेव्हा तुम्ही नामदीक्षा घ्या. जसं तुम्ही आज समाजाला उद्देशून एक मेसेज देत आहात की समाजाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान किंबहुना एकदा तरी आयुष्यामध्ये ऐकायला हवं, आणि ते जे ज्ञान त्यांना पटलं तर त्यांनी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायला काहीच हरकत नाही. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला हे कळालं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायला काहीच हरकत नाही, तर ती व्यक्ती किंवा तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांचा सत्संग विविध TV चॅनल्सवर चालतो, आणि सत्संग चालत असताना खाली पट्टी चालती, त्याच्यावर तुम्ही पट्टीमध्ये नंबर दिले असतात, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुमच्या जवळपास जिल्ह्यातील नामदीक्षा घेऊ शकतात. जसं आता आपण उल्लेख केला आहे की संत रामपालजी महाराजांचे जे सत्संग आहेत विविध प्लॅटफॉर्मवर आणि विविध TV चॅनल्सवर आज बघाव्यास मिळत आहेत, आणि सत्संग चालू असताना काही मोबाईल नंबर तिथे फ्लॅश होतात, तर त्या मोबाईल नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल, आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेऊ शकेल. मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेच्या जे प्रोसेस आहे त्या प्रोसेससाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे मोजावे लागत नाही, ते निःशुल्क दिले जाते. आणि भक्ती करण्यासाठी भक्तिबोध हे पुस्तकही निःशुल्क दिले जाते. परमात्म्याचा फोटोसुद्धा निःशुल्क दिला जातो. धन्यवाद सतसाहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा, किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता, किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.